तर मंडळी खरं सांगा, आता ह्या मस्त थंडीमध्ये सकाळी जेव्हा तुमचे डोळे उघडतात तेव्हा बेडवरून उठावंसंच वाटत नाही. बाहेर थंडी आणि बेडवरती मस्त ऊब आणि स्वयंपाकघरातून येणारा गाजऱ्याच्या हलव्याचा वास आणि मग असं होतं की वाह, आता मी काही डाएट करणार नाही, तर मी मस्तपैकी खाऊन घेणार आहे. आणि मग असं होतं की आता मी स्वेटर घालेल, जॅकेट घालेल आणि त्याच्या आतमध्ये माझं वजन दिसणारच नाही. म्हणजे जॅकेट आणि स्वेटरमध्ये आपण आपली वाढलेली पोटाची चरबी लपवतो आणि हे वाढलेलं वजन देखील आपण त्यामध्ये लपवतो. पण मंडळी, असं करून वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. मग कित्येकदा आपण ठरवतो की हिवाळा झाल्यावरती मी डाएट सुरू करेल, किंवा 1 तारखेला जानेवारीच्या मी डाएट सुरू करेल, मंडे पासून सुरू करेल, ह्या महिन्याच्या 1 तारखेपासून डाएट सुरू करेल. पण मंडळी, उद्या कधीही उगवत नाही. जर वजन कमी करायचं तर सुरुवात ही तुम्ही आजपासूनच केली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी आहे डाएट कोच रुचिरा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डाएट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे तुम्ही तुमचं 8 ते 10 किलो वजन अगदी सहजरित्या कमी करू शकता. अगदी बरोबर ऐकलं. आणि ह्यामध्ये मी देणार आहे अगदी घरातला आहार. मी माझ्या कित्येक क्लायंट्सला जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील हे ऑप्शन्स देते आणि तेच ऑप्शन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिवाळी स्पेशल. सो आता तयार व्हा वजन कमी करण्यासाठी. तर 30 दिवसांमध्ये काय, पण अवघ्या 7 दिवसांमध्ये हा डाएट प्लॅन सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला दिसेल, वजनामध्ये बदल झालेला दिसेल. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 7 दिवसानंतरचं वजन बघा आणि मग बघा 2 वजनांमध्ये असणारा फरक. आणि जेव्हा तुम्हाला हा फरक दिसेल ना, तेव्हा तुम्ही इकडे येऊन मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या शरीरात झालेला बदल, तुमच्या वजनामध्ये झालेला बदल. तर मंडळी, ह्यामध्ये असणारे ऑप्शन्स अगदी घरगुती आहेत की तुम्हीच शॉक व्हाल की खरंच इतकं सगळं खाऊन देखील माझं वजन कमी कसं काय कमी झालं. मी कुठल्याही प्रकारचा इकडे तुम्हाला क्रॅश डाएट देणार नाहीये. तर अगदी तुम्ही खाऊन पिऊन देखील तुमचं वजन कमी करू शकता. आणि कित्येक लोक वजन कमी करण्यासाठी भुकेले राहतात, काहीच खात नाही. त्यामुळे खरं तर वजन कमी होण्याऐवजी ते वजन वाढलं जातं. तसेच मंडळी, ह्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला पावडर आणायला सांगणार नाहीये, कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या नाहीयेत. फक्त हा घरगुती आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घ्या. जसा मी सांगितलाय तसा तुम्ही फॉलो करा आणि जर बाकी कित्येक लोकांना फरक पडला आहे तर तुम्हाला देखील पडणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला हिवाळी स्पेशल. फक्त हा आहार घ्या आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. तर मंडळी, हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी किंवा माझे कुठलेही डाएट प्लॅन सुरू करण्याआधी मी माझ्या पर्सनलाइज डाएट प्लॅन तेव्हा देखील क्लायंट्सला सांगते आणि तुम्हाला देखील सांगते. माझे 5 गोल्डन रूल आहेत, ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत. म्हणजे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. अगदी सोपं आहे. सगळ्यात पहिला रूल म्हणजे दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि खरंच इतकं इफेक्टिव्ह होणार आहे ना की तुम्हाला दिवसभर छान वाटणार आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. असं नाही की आज नाश्ता 8 वाजता केला, उद्या मी 10 वाजता करणार आहे. अजिबात नाही. नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ही फिक्स ठेवा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणार आहात आणि रोज वहीमध्ये लिहून ठेवणार आहात. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती ग्रॅमनी रोज तुमचं वजन कमी करत आहात आणि तुम्ही तुमच्या डाएट बाबत देखील सिरियस. आणि नेक्स्ट महत्त्वाचा रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करणार आहात. जर तुम्ही घरीच असाल तर त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आत करा. पण जर तुम्ही बाहेर कामानिमित्त जात असाल, ऑफिसला जात असाल, तर घरी आल्या आल्या जेवायला बसा. याचा तुमच्या शरीरावरती अफलातून परिणाम होणार आहे. मी जो काही तुम्हाला आता रात्रीचा आहार देणार आहे तो लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. इकडे मी तुम्हाला प्रत्येक ब्रेकफास्टचे, लंचचे, डिनरचे ऑप्शन्स देणार आहे की जे तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. आणि अवघ्या महिन्याभरामध्येच तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला ओळखू शकणार नाही. ते देखील तुम्हाला विचारतील असं काय केलं की तुझं वजन घर बसल्या कमी झालं. आणि मंडळी, आता हा डाएट प्लॅन सुरू करता तर फक्त हाच आहार घ्यायचा. बाहेरचं तेलकट, तुपकट, मैद्याचे पदार्थ तर असे काहीही खायचं नाही. तर आता बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण कोणती ड्रिंक घ्यायची ते. सो सकाळी तुम्ही 6:30 ते 7 मध्ये उठले की पहिलं वॉशरूमला जाऊन यायचं आणि त्यानंतर तुम्ही घेणार आहात आपली ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक. ही इतकी इफेक्टिव्ह आहे की सकाळीच तुमचा मेटाबॉलिझम ती बूस्ट करणार आहे. सकाळीच तुमची चरबी जळण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे. शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होणार आहे. जरी तुम्हाला गॅसेसचे प्रॉब्लेम असतील, वॉटर रिटेन्शन असेल, त्या सगळ्यावरती अफलातून अशी आहे ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की ती ड्रिंक बनवायची तरी कशी.
सो सगळ्यात आधी आपण कपभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे ॲड करायचे आहेत. हे खूपच इफेक्टिव्ह आहे. ब्लड शुगर देखील यामुळे कंट्रोल होते आणि शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होते. आता उकळी आल्यानंतर आपण गाळून ते पाणी पिणार आहोत. अशा प्रकारे उकळी आलेली आहे. गरम गरमच पाणी प्यायचं. असं आपण हे काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण पिणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस आणि ही आपली फॅट कटर ड्रिंक रेडी आहे. तर मंडळी, ह्या ड्रिंक सोबतच तुम्ही घेणार आहात 5 भिजवलेले बदाम किंवा 2 अक्रोड. 5 बदाम रात्री भिजवायचे, सकाळी उठवल्यानंतर ही ड्रिंक फॅट कटर ड्रिंक घेतल्यानंतर त्याच्यावरचं साल काढायचं आणि ते 5 बदाम तुम्ही खाणार आहात किंवा 2 अक्रोड तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर आपण करणार आहोत आपला ब्रेकफास्ट. सो ब्रेकफास्टची देखील एक फिक्स वेळ ठरवायची. 8 ते 9च्या दरम्यानमध्ये तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे. यामध्ये मी तुम्हाला देणार आहे बटाट्याचा पराठा. आता तुम्ही म्हणाल, अरे वा, बटाट्याचा पराठा ते पण वेट लॉसला? तर हो मंडळी, हा खूपच इफेक्टिव्ह आहे. मी तुम्हाला इकडे व्हिडिओ दाखवतेच की तो बनवायचा तरी कसा. चला तर मग बघू. सो आपण घेणार आहोत ओट्स फ्लेवर. ओट्सचं पीठ येतं, आपण ते घ्यायचं. त्याच्यानंतर आपण आपलं होल व्हीट फ्लेवर देखील घ्यायचं आहे. थोडा कांदा ॲड करायचा, उकडलेले बटाटे, थोडंसं मीठ, ब्लॅक पेपर पावडर टाकायची त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं देखील ॲड करायचं, ओवा ॲड करायचा थोडासा आणि पाणी टाकून आपण हे मळणार आहोत. हे खूपच हेल्दी आणि पोटभरीचं आहे. सो आपण हे घेऊ शकतो आणि सोबतच तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे घेऊ शकता, पण घरातलीच चटणी. आणि एकच पराठा काफी आहे हा. 1 चमचा तूप लावून आपण हा पराठा घेणार आहोत. येस, अशा प्रकारे हा भाजून घ्यायचा. तेलाच्या जागी तुम्ही 1 चमचा तूप देखील यावरती लावू शकता आणि हा हेल्दी पराठा रेडी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे हा पराठा तुम्ही एकच खाणार आहात आणि तेच दह्यासोबत खा किंवा घरात बनवलेल्या चटणीसोबत खा. आणि सोबतच तुम्ही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घेऊ शकतात. कशामध्येही साखर नाही आणि कशामध्येही दूध नाही, कारण अवघ्या महिन्याभरामध्येच आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक होताना बघायचा आहे. सो हा झाला होता आपला एक ऑप्शन, बटाट्याचा पराठा. तो जरी घेतला तर तुम्ही एकच घेऊ शकता किंवा तुम्ही मूग डाळचा डोसा देखील घेऊ शकता. तुम्ही हिरवे मूग रात्री भिजत घालायचे, सकाळी मस्तपैकी मिक्सरमधून ते काढायचे आणि त्याचा डोसा देखील घेऊ शकता. किंवा पिवळी मूग डाळ असते, ती देखील तुम्ही 2 तास भिजत घालून त्याचा देखील डोसा तुम्ही बनवू शकता. तसेच मंडळी, अजून एक ऑप्शन तुम्हाला ब्रेकफास्टला देते, तुम्ही म्हणजे ओट्स देखील खाऊ शकता. व्हेजिटेबल ओट्स, खूप सारे व्हेजिटेबल्स आता अवेलेबल आहेत, बरेच अवेलेबल असतात आता थंडीमध्ये. ते घ्यायचे, ओट्समध्ये टाकायचे, मस्तपैकी बाउल भरून तुम्ही व्हेजिटेबल ओट्स घेऊ शकता. सो हे झाले आपले ब्रेकफास्टचे ऑप्शन. ह्यातला कुठलाही एक घ्यायचा और तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता. 7 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक दिसायला लागणार आहे. त्यानंतर आपण करणार आहोत आपला 11 वाजता मिड मॉर्निंग स्नॅक. तेव्हा तुम्ही एक तर संत्र घेऊ शकता किंवा पेरू घेऊ शकता किंवा कुठलंही एक फळ, कारण हे विटॅमिन सी रिच असतं आणि आत्ता ते अवेलेबल आहे. कुठलंही एक फळ घ्यायचं आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी. ग्रीन टी ही खूपच इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी. तसेच ह्या टायमिंगला स्नॅक केल्यामुळे काय होतं, आपल्याला क्रेविंग होत नाही, गोड खायची इच्छा होत नाही. त्यामुळे मॉर्निंग स्नॅक हा दिलेला आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला देणार आहे 2 ऑप्शन्स, ते देखील खूपच इफेक्टिव्ह आहे. सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही व्हेजिटेबल पुलाव घेऊ शकता. पण पुलावसाठी आपण घेणार आहोत ब्राऊन राईस. 200 ग्रॅम शिजलेला ब्राऊन राईस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि मस्तपैकी तो ब्राऊन राईस तुम्ही खाणार आहात. अगदी पोटभरीचा आहे आणि सोबतच तुम्ही घेणार आहात सॅलेड. एवढं बाउल भरून सॅलेड घ्यायचं, अजिबात त्याच्यावरती मीठ टाकायचं नाही आणि सोबतच आपण हा ब्राऊन राईस घेणार आहोत, त्याचा पुलाव करून घेणार आहोत. हा झाला आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता ओट्सचा पराठा. पण तो देखील ओट्स जे आहेत, ओट्सचा पराठ्याचं जे पीठ आहे तो 50 ग्रॅमच घ्यायचा आणि त्याचा मस्तपैकी पराठा करून तुम्ही तेव्हा खाऊ शकतात. सो एक तर तुम्ही पुलाव खा किंवा मग एक ओट्स पराठा चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. पण कंपल्सरी दुपारच्या जेवणामध्ये सॅलेड घेणं गरजेचं आहे. आधी तुम्ही सॅलेड खा आणि मग तुमचा लंच सुरू करा.
त्यानंतर आपण करणार आहोत आपला इव्हिनिंग स्नॅक. सो इव्हिनिंग स्नॅकला तुम्ही अगेन ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. कुठलीही ह्याच्यातली एक ड्रिंक, 0 कॅलरी ड्रिंक घ्यायची आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता आपले मूठभर मखाणे घेऊ शकता किंवा रोस्टेड पीनट्स घेऊ शकता, फुटाणे घेऊ शकता. एवढे आपले मुठीत जेवढे बसतील ना तेवढेच घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्या मधल्या पिरियडमध्ये आपल्याला भूक लागू शकते, क्रेविंग होऊ शकते. जर वाटलंच भूक लागल्यासारखं तर त्यासाठी दिलेला आहे हा इव्हिनिंग स्नॅक्स. सो अगेन तेव्हा पण दुधाचा चहा किंवा साखर वगैरे अजिबात खायची नाही. सो तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. पण खूप महत्त्वाचं आहे, रात्रीचं जेवण हे लवकर करण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर मंडळी, रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत टोमॅटो सूप. मस्तपैकी 4 टोमॅटो उकडायचे, त्याचं मस्तपैकी सूप करायचं आणि ते सूप एवढं बाउल भरून आपण घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये तुम्ही नंतर ॲड करणार आहात 50 ग्रॅम पनीर. पनीर एक दिवस ॲड करा, एक दिवस टोफू ॲड करा. चिकन खात असाल तर त्याच्यामध्ये चिकन ॲड करा, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 उकडलेली अंडी देखील ॲड करू शकता, किंवा तुम्ही 50 ग्रॅम पनीर देखील त्या टोमॅटो सूपमध्ये ॲड करू शकता. हा झाला आपला पहिला ऑप्शन. किंवा तुम्ही कुठलंही दुसरं सूप देखील घेऊ शकता, किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही. पण जर तुम्ही टोमॅटो सूप घेतलं तर त्याच्यामध्ये पनीर किंवा चिकन किंवा टोफू तुम्ही ॲड करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही सूप घेऊ शकता. किंवा याच्यामध्ये मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देते, ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता पनीरची भुर्जी. 50 ग्रॅम पनीर घ्यायचं आणि त्याची मस्तपैकी एवढी बाउल भरून भुर्जी करायची आणि ती घ्यायची, आणि सोबतच तुम्ही एवढं छोटा बाउल भरून सॅलेड देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण घेणार आहोत आपली बेड टाईम फॅट कटर ड्रिंक. म्हणजे झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही घेणार आहात जिरा वॉटर. आता बघू ते बनवायचं तरी कसं. सो आपण मोठा ग्लास पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं आणि नंतर आपण त्याला उकळी येऊन देणार आहोत. जिरं हे जिरवतं, हे खूपच इफेक्टिव्ह आहे पचनासाठी. उकळी आल्यानंतर गाळून आपण हे पाणी पिणार आहोत. इट्स रेडी. तर मंडळी, मी तुम्हाला चॅलेंज देते, हा डाएट प्लॅन फॉलो करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हा डाएट प्लॅन फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो, किती लोक आहेत की त्यांचं वजनच कमी होत नाही आहे, त्यांच्यासोबत देखील ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. म्हणजे हा घरगुती डाएट प्लॅन फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, मी देखील माझं 30 किलो वजन कमी केलं. मी 83 किलो झाले होते, त्याच्यावरून मला 30 किलो वजन कमी करावं लागलं. आणि तेव्हा जी फिलिंग येत होती ना, हे वाढलेलं वजन, हे शरीर, कुठलेच कपडे फिट बसत नाही, मग स्ट्रेस येतो ह्या वजनामुळे, तर त्या सगळ्यामधून मी गेलेली आहे. आणि हे डाएट प्लॅन, अगदी घरगुती डाएट प्लॅन फॉलो करून मी माझं वजन कमी केलेलं आहे. आणि माझ्या कित्येक क्लायंट्ससोबत देखील मी घरगुती आहार शेअर करत असते, आणि इकडे तर मी तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सांगितलं आहे. सो तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.